श्री संत सेवालाल महाराज आई जगदंबे मंदिर यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीने काय काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे? प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे पाटील तांडा खोदावाडी येथे माता जगदंबा देवी आणि संत श्री सेवालाल महाराज यांची यात्रा दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरवली जाते आणि यावर्षी 2 जुलैपासून 2, 3, 4 आणि 5 म्हणजे सर्वप्रथम 2 तारखेला माता जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज यांचा दुग्धाभिषेकाने अभिषेक केला जातं आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि आज 4 तारीख शनिवार आज कर्नाटक राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध अशा 2 दिंडी ज्या भजन करणाऱ्या मंडळी आहेत त्या 2 भजनकारी मंडळी आज जागरणासाठी या ठिकाणी मौजे पाटील तांडा या ठिकाणी येणार आहेत माता जगदंबा देवी आणि सेवालाल महाराजच्या यात्रेनिमित्त। आणि तसेच आज आई जगदंबा आणि सेवालाल महाराजच्या यात्रा महोत्सव कमिटीच्या माध्यमातून आणि सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिर आयोजन केलं जातं आणि हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आमचे मित्र श्री नितीन राठोड आदर्श ग्रुप पाटील तांडा आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून एकदम यशस्वीरित्या पार पडलं आणि 35 रक्तदात्यांनी या ठिकाणी आपलं रक्तदान दान केलेलं आहे। खरं म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्या रुग्णांना अपघात झालेल्या रुग्णांना किंवा दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना रक्ताची फार गरज असते। आपण म्हणतो ना रक्तदान हे श्रेष्ठ रक्तदान, सेव्ह ब्लड सेव्ह फ्युचर त्या उक्तीप्रमाणे गेल्या 6व्या वर्षी आज 6वं वर्ष आहे या ठिकाणी दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे आणि याही वर्षी अतिशय यशस्वीरित्या सिद्धेश्वर ब्लड बँकच्या रक्त संकलन करणाऱ्या टीमने या ठिकाणी 35 रक्तदात्याचं रक्त संकलन केलेलं आहे। फ्युचरमध्ये या ठिकाणी माता जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराजच्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी तुळजापूर, धाराशिव, कर्नाटक आणि शेजारच्या सोलापूर, बीड, लातूरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी खूप भाविक या ठिकाणी या यात्रेसाठी येत असतात। सर्व भाविकांचं या यात्रा महोत्सव कमिटीच्या माध्यमातून मी खूप खूप स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय जगदंबे।